नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला असं काही एक जुगाड दाखवणार आहे. ते बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा चक्क व्हाल. तर हे बघा, माझा बिफोर आणि आफ्टर लुक तर तुम्ही बघितलंच असेल. तर इथे मी फक्त एका पिठाचा वापर करून आणि घरीच फेशियल करणार आहे. तर इथे घेतलं आहे तांदळाचं पीठ. आपल्याला जितकं हवं आहे तितकं तांदळाचं पीठ तसंच आपल्या घरात उपलब्ध असेल नसेलही तरी आपण त्याऐवजी गव्हाचं सुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर इथे व्हिटॅमिन एची एक टॅबलेट घेतली आणि गुलाबजल ऐवजी ग्लिसरीनचाही वापर करू शकतो. तर असे हे तीनच वस्तू घेतलेल्या आहेत. आता या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. तर व्हिटॅमिन ईची जी टॅबलेट आहे ती आपल्याला मेडिकलमध्ये सहज मिळून जाते. तर फक्त एक रुपया खर्च येईल. यासाठी काही जास्त न लागता आपण घरीच मस्त असं फेशियल करू शकतो. इतकं मस्त फेशियल होतं. तुम्ही नंतरचा रिझल्ट तर बघणारच आहात. तर या पद्धतीने आता मी ही टॅबलेट यामध्ये टाकून घेते. तर मैत्रिणींनो, आपण बाहेर फेशियलसाठी किती पैसे वाया घालवतो, त्यापेक्षा जर घरीच जर ह्या पद्धतीने जर फेशियल बनवलं तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला साईड इफेक्ट न होता अगदी घरच्या घरी मस्त असं फेशियल होतं. तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा. अगदी मस्त असं फेशियल होतं. गुलाबजल यामध्ये आता हवं त्याप्रमाणे टाकून घ्यायचं. म्हणजे ज्या पद्धतीने हे पीठ भिजलं त्या पद्धतीने आपल्याला गुलाबजल टाकायचे. हे बघा, या पद्धतीने असं छान मिक्स करून घेते. आपण पार्लरमध्ये जाऊन किती पैसे घालवतो आणि त्यामुळे तर पैसे तर वाया जातात, परंतु नंतरून सुद्धा साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस असतात. त्यापेक्षा घरी आपली जी सुरकुतलेली त्वचा वगैरे असते ना, ती सर्व काही यामुळे ना म्हणजे कमी होते. सुरकुत्याही निघून जातात. त्यानंतर काळे डाग जे असतात ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि आपला चेहराही उजळतो हळूहळू. या पद्धतीने आपल्याला हे पीठ आता चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. पूर्ण चेहऱ्याला लावायचं आहे व्यवस्थित. तर हे ह्याच पद्धतीने लावायचं, जेणेकरून म्हणजे ते पूर्ण लावल्यानंतर मग आपल्या चेहऱ्याची ना मालिश करायची. म्हणजे पूर्ण तुम्हाला पुढे दाखवलं चेहरा चोळून घ्यायचं. त्यामुळे चेहऱ्याचा जो मळ असतो ना, काळपटपणा पूर्ण याने निघून जातो आणि चेहरा आपला एकदम उजळतो. आणि हे एकदा जरी केलं तरी फरक पडतो, परंतु वारंवार जर करत राहिला ना तर त्यामुळे जास्तीत जास्त आणखीनच फरक पडेल. तुम्हाला बाहेर पार्लरमध्ये जाऊन ना ब्लीच आणि फेशियल करायची गरज नाही. तर हे बघा, या पद्धतीने आणि एकीकडे लावत असलं दुसरीकडे लगेच ते सुकून जातं. कारण तांदळाचं पीठ आहे ना, हे जे असं ते लगेच ओढलं जातं. त्यामुळे हे बघा, आता पूर्णपणे ते सुकल्या गेले. तर हळूहळू मी आता पूर्ण या पद्धतीने चोळल्याने चेहऱ्यावरती पूर्ण म्हणजे जो काळपटपणा आलेला असतो तोही निघून जातो आणि चेहऱ्यावरचा मळ पूर्णपणे निघून जातो. आणि अगदी 10 मिनिटातच हे बघा, तुम्हाला लगेच माझा हा बिफोर लुक दिसलाच असेल. तर बघा, इतका फरक पडतो चेहऱ्यामध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा माझा हा उपाय आवडला असेल तर नक्की करून बघा आणि असे बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया.